विचाराच्या काही भूमिका असतात. भगवद्गीता, श्रीमद भागवत, रामायण, ज्ञानेश्वरी, गाथा, संत वाङ्मय हे आम्हाला त्या त्या दृष्टीनं प्रवृत्त करतात, त्या त्या दृष्टीनं दिशा देत राहतात. मग भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुन असं नाही आहे, तुला काय वाटतं याला फारसं महत्व नाही आहे. मानवी जीवनाच्या संबंधामध्ये वेदापासून ते संतांना काय वाटत आलेलं आहे याला जास्त मूल्य आहे. कारण माझं जीवन मला जेवढं कळतं त्याच्या लाख पटीनं जास्त माझ्या जीवनाची धन्यता तुकोबारायांना जास्त कळत असते. मला माझं जीवन जेवढं कळतं त्याच्यापेक्षा कोट्यवधी पटीनं जास्त चोखोबारायांना, गोरोबा काकांना, ज्ञानोबारायांना आणि वेदाला कळलेलं आहे. आम्ही आमच्या जीवनाकडे फार मर्यादित बुद्धीनं बघतो आणि म्हणून भगवान अर्जुनाला, कारण भगवान सर्वज्ञ आहेत, म्हणून अर्जुनाला सांगतात, अर्जुना या क्रियेमध्ये तू जर रमत असशील आणि कुणाला तरी मारणं आणि कुणाकडून तरी मारून घेणं, बाण लावून घेणं अंगाला, एवढ्याच क्रियेला जर तू युद्ध म्हणत असशील तर ही युद्धाची फार सीमित व्याख्या झाली. क्रियात्मक युद्ध हे कधी ना कधी तरी संपतं आणि ते कधीच कुणालाच त्या अर्थानं धन्यता देत नाही. पण वैचारिक युद्ध हे चालू राहतं आणि सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं ते आपलंच आपल्याशीच चालू राहतं, तेव्हाच धन्यतेचे विषय समोर येऊ शकतात. आपण विचार करा, तुकोबारांनी म्हटलंय, रात्री दिवसा महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. तुकोबाराय बोलतात, रात्री दिवस युद्धाचे प्रसंग आमच्या जीवनामध्ये चालू आहेत. अंतर्बाह्य युद्ध चालू आहे, आतलं युद्ध आहे, बाहेरचं युद्ध आहे, जगाबरोबरचं युद्ध आहे, मनाबरोबरचं युद्ध आहे, मनाचं मनाबरोबर असणारं युद्ध आहे. माणूस म्हणतो ना, मला तरी एकदा असं माझ्या एका मनाला वाटलं होतं, पण दुसऱ्या मनाने, हे कुठलंय दुसरं मन कुठून आणलंय? हे एक मन आणि दोन मन ही कुठून येतात? अशी दोन मन नसतात, कधीच निर्माण होत नाहीत. पण एक मन आपल्या ठिकाणी जर विकल्प उत्पन्न करत असेल तर तेच मन आपल्याला त्या विकल्पाचं उत्तर देण्याकरता दुसरं रूप घेतं. मनाच्या व्याख्या 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी मनाचं स्वरूप मांडलंय, बघून घ्या आपण. संकल्पेची सृष्टी घडे, है ना, मन करतं की नाही? मनाची उतरंडी चालूच आहे. दोन मन कुठून आली? कुठूनही येत नाहीत, आपलंच एक मन. मी थोडं सोप्या भाषेत सांगू का? एका माणसाने बुद्धिबळ खेळल्यासारखं होय. इकडं यायचं, इकडून एक प्याद हलवायचं, मग तिकडं जायचं, तिकडून दुसरं हलवायचं. मन हेच करत आलंय, हेच युद्ध आपण पटावर, मनाच्या पटावर खेळत आलेलो आहोत. ज्ञानोबारांनी त्याला पटच म्हटलंय. विचार करा, जेथ संसार चित्र उमटे तो मनोरूपी पट फाटे, सरोवर आटे मग प्रतिभा नाही. ज्ञानोबा बोलतात, मनाला पट म्हटलंय. या मनाच्या पटावर हेच मन दोन्ही बाजूनी आपल्याला युद्ध करायला भाग पाडतं. मनाचं मनाशीही युद्ध असतं, मनाचं जगाशीही युद्ध असतं, मनाचं रात्रीचं युद्ध जगाशी असतं, मनाचं युद्ध रात्री असतं. रात्री दिवस एक जोडी, अंतर्बाह्य दुसरी जोडी, जग आणि मन तिसरी जोडी, या तीन जोड्यामध्ये आपलं युद्ध कायम चालू आहे आपलं आपल्याशी. मग ते कधी अहोरात्र सकाळी असतं, कधी रात्रीचं असतं, कधी आतलं असतं, कधी बाहेरचं असतं, कधी जगाशी असतं, कधी मनाशी असतं. असे सगळे विकल्प त्याच्यामध्ये निर्माण होतात. म्हणून विचाराचं जे युद्ध असतं त्या युद्धाला औषध आहे, कृतीच्या युद्धाला औषध नाही आहे. देहपात संपलं, कृतीचं युद्ध संपलं, देहपातात कृतीचं युद्ध संपून जातं. पण विचाराचं युद्ध संपतं ते जीवन मुक्तीत संपतं. विचाराचं युद्ध संपतं ते जीवनाच्या धन्यतेत संपतं. विचाराचं युद्ध अशा ठिकाणी संपतं की जिथं जाणण्यासारखं काही शिल्लक राहत नाही. विचाराचं युद्धाची परिसमाप्ती अशा ठिकाणी होते की आता कर्तव्य या भूमिका, प्राप्तव्य या भूमिका शिल्लक राहिलेल्या नसतात. काम नाही झालो पाही रिकामा, या अवस्थेमध्ये विचाराच्या युद्धाची परिसमाप्ती होत असते. आणि म्हणून भगवंताने अर्जुनाला सांगितलं, वेड्यासारखा वागू नको. धनुष्यबाण ठेवणं ही कृती योग्य आहे का अयोग्य आहे याला महत्व नाहीये.
या कृतीच्या मागे केलेला जो विचार आहे तो योग्य आहे का अयोग्य आहे याला महत्व जास्त. आणि मग तो विचार प्रगल्भ व्हायचा असेल, परिपक्व व्हायचा असेल, विचार केल्यानंतर पुन्हा विचार करायची पाळी येऊ नये अशा भूमिकेतून विचार करायचा असेल, कृती केल्यानंतर कृतीच्या पश्चात्तापाची पाळी जीवनामध्ये येऊ नये असा विचार जर करायचा असेल तर त्याच्याकरता आपल्या जीवनामध्ये आहे त्या स्थितीत विचार करणं हे शक्य होत नाही. आपली विचाराची प्रगल्भता वाढवता आली पाहिजे, विचाराला सखोल बनवता आलं पाहिजे, विचाराला व्यापक बनवता आलं पाहिजे, विचाराला एक आलंबनात्मक बनवता आलं पाहिजे. आणि गीता हे सगळं दिग्दर्शन आपल्याला 18व्या अध्यायापर्यंत करत राहते. गीता आम्हाला पाठ आहे, याच्याबद्दल काही माझं म्हणणं नाही. आपण अनेक ठिकाणी परीक्षाही देऊन आला असाल पाठांतराच्या. गीता पाठ आहे, माझं दंडवत आहे, काही प्रश्न नाही. परंतु गीतेचा अभ्यास असा संभवत नाही. पहिल्या अध्यायापासून ते 18व्या अध्यायापर्यंत अर्जुनाच्या विचारशैलीमध्ये आणि विचाराच्या प्रवाहामध्ये होणाऱ्या बदलांचं जर आम्हाला चिंतन करता येत असेल तर आम्ही गीतेचे अभ्यासक आहोत. दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला असं काय कळलंय की पहिल्या अध्यायातले तर्क बाजूला झालेत. तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला असं काय कळलंय की ज्याच्याने दुसऱ्या अध्यायात अर्जुनाला कळलेल्या विचाराची अपूर्णता तिसऱ्या अध्यायात भरून निघाली आहे. 8व्या अध्यायात अर्जुनाला नव्यानं असं काय कळलंय की जे 7व्या अध्यायामध्ये अर्जुनाला माहिती नव्हतं. 15व्या अध्यायामध्ये असं नवीन काय आहे की जे 14व्या अध्यायापर्यंत अर्जुन विचारही करू शकला नव्हता. याचा शोध घेत आम्ही प्रत्येक अध्यायातून पुढे 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 जात राहू. आणि त्या प्रवासामध्ये अर्जुनाच्या वृत्ती परिवर्तनाचे थांबे आणि भूमिका आपल्याला जसे कळत जातील तसा तसा गीतेचा अभ्यास आणि स्वजीवनाचा आमचा अभ्यास प्रगल्भ झाला असं म्हणण्याला आमच्या जीवनामध्ये थोडा तरी वाव राहील, नाहीतर नाही. माझी भाषा अवघड वाटत असेल आपल्याला, थोडंसं ऐका. भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना ही भूमिका बरोबर नाहीये रे, विचारात दोष आहे तुझ्या. जीवनाच्या परिपूर्णतेचा विचार करण्याकरता परिपूर्णता म्हणजे काय याचं परोक्षत्वाने का होईना, शब्दरूपाने का होईना, पण जे भान असावं लागतं ते असल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येणार नाही. परिपूर्णता म्हणजे काय असतं, पक्वता म्हणजे काय असतं, जीवनाची धन्यता म्हणजे नेमकं काय होणं अपेक्षित आहे आपल्या जीवनामध्ये. माझं जीवन धन्य झालं पाहिजे, मान्य आहे, झालं पाहिजे, झालंच पाहिजे. का? कारण मी माणूस आहे, माझं जीवन धन्य झालंच पाहिजे, प्रश्नच नाही. मग एखादा मनुष्य असं म्हणेलही माझं जीवन धन्य झालं पाहिजे. फक्त त्याला एकदा विचारा, त्याला नाही आपल्या मनाला आपण विचारूया, धन्यता म्हणजे काय असतं. जोपर्यंत या व्याख्या आम्हाला सिद्ध करता येत नाहीत, जोपर्यंत आम्हाला मुक्काम ठरवता येत नाही, तोपर्यंत कोणती गाडी पकडायची हे कळत नाही. आम्हाला मुक्काम आधी ठरवला पाहिजे, नाही तर बघू बस. अहो मला सांगा, तुम्ही सामान भरून घरून निघता तेव्हा गाव ठरवून निघता का बस स्टँडवर गेल्यावर ठरवता कुठं जायचं आहे? साधारण काहीतरी असेल ना. घरून निघून ठरवतो ना आम्ही, आम्हाला आता मुंबईला जायचंय, आम्हाला आता पुण्याला जायचंय, आम्हाला अजून काय परदेशाला जायचंय, हे घरून ठरवून निघतो का बस स्टँडवर गेल्यावर कोणती गाडी जरा दिसायला बरी दिसते त्या गाडीत बसतो? काहीतरी असेल की नाही. मुक्काम जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत मार्ग निश्चिती नाही आहे. मुक्काम जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत गाडी कोणती पकडायची हे ठरत नाही. आम्हाला ते आधी धन्यता म्हणजे काय याच्या व्याख्या, मी म्हणत नाही अनुभवानं म्हणून, पण परोक्षत्वाने का होईना, संत जीवनाकडे बघून का होईना, आम्ही ज्यांना आदर्श मानतो त्यांच्या जीवनाकडे बघून का होईना, शब्द रूपानं का होईना, पण आम्हाला धन्यता म्हणजे काय,
बाकीचं जरी राहू दिलं, मी हेही सोडून द्यायला तयार आहे. आपल्याला जर विचारलं की तुला धन्य जीवन धन्य करायचंय म्हणजे काय, धन्यता म्हणजे काय, असं विचारल्यानंतर मला एखाद्या व्यक्तीकडे बोट दाखवता येईल का, एवढा तरी विचार माझ्या जीवनात आहे का? हे पा, यांच्यासारखं झालं म्हणजे मग मी स्वतःला धन्य समजतो, असं व्यक्तिमत्व आहे का? त्याला आम्ही ठेवलंय का समोर? काही नाही. चाललंय, उजडेल तिथं उजडेल, चला, चालत राहा. कुठं जायचंय कुणाला माहिती, कसं जायचंय कुणाला माहिती, का जायचंय कुणाला माहिती. असं जीवन जगता येत नाही. हे मानवी जीवन नाही. कुत्र झोपेतून उठलं की पळायला लागतं, कुठं पळतं कुणाला माहिती. आता हे सगळं सांगू का पुन्हा? विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य तत्पशुभिर्नराणाम. काय उपयोग आहे? आम्ही माणूस आहोत ना. देवाने आम्हाला बुद्धी नावाची अलौकिक देणगी दिली आहे ना. देवाने आम्हाला भावना दिल्या आहेत ना. देवाने आम्हाला हा देह दिला आहे ना. देवाने आम्हाला काय करायचं आहे हे ठरवण्या इतपत का होईना पण बुद्धी दिली ना. याच्या पलीकडे देवाने अजून आम्हाला काय दिलं पाहिजे म्हणजे आपल्याला वाटतं की आम्हाला फार धन्यता झाली. देवाने बुद्धी दिली, याच्यात सगळं आलं. बाकी कशाची अपेक्षा देवाकडून करू नये खरं जर म्हटलं तर. पण त्याच्या विना आमचे नवस कसे चालतील? त्याच्या विना आमचा देवाबरोबरचा प्रापंचिक व्यवहार कसा चालू राहील? बरं, आमचे देवही असे आहेत बिचारे, 5 नारळाच्या मोबदल्यात वाटेल ते देतात. काय करावं या देवाला तरी? कसं करावं? आम्हाला आमचं ध्येय ठरवता आलं पाहिजे. धन्यता म्हणजे काय हे ठरवता आलं पाहिजे. मला काय सांगायचंय हे मला माहिती आहे बरं. हा, म्हणजे आपल्याला जरी वाटत असलं की मी थोडं विषयांतर झालं नाहीये, मला काय सांगायचंय हे मला माहिती आहे, मी ठरवूनच बसलोय. ध्येय निश्चिती जोपर्यंत नाही तोपर्यंत प्रवासाचा आरंभ नाही, तोपर्यंत प्रवासाला दिशा नाही, आणि तोपर्यंत प्रवासाची सांगता नाही. प्रारंभ नाही, दिशा नाही, सांगता नाही. आम्हाला ध्येय ठरवता आलं पाहिजे. आम्ही एकदा प्रवासामध्ये होतो. गाडी नव्हती तेव्हा माझ्याजवळ. बसनी रेल्वेने फिरायचो. मला मुंबईला कीर्तन झालं आणि दुसऱ्या दिवशी नागपूरला कीर्तन होतं. मग त्यावेळेला ती दादर नागपूर रेल्वे डायरेक्ट सुरू झाली नव्हती. मग ते मुंबईहून यायचं, ते मनमाडला उतरायचं, मग मनमाडून नागपूरला जाणारी गाडी पकडायची. आम्ही आलो, मुंबईच्या गाडीतून उतरलो मनमाडला. नागपूरला जाणारी गाडी होती, आरक्षण होतं. बसलो त्या गाडीमध्ये जाऊन. गाडी सुरू झाली. सुरुवातीला 40गाव वगैरे पहिली स्टेशन आहेत, ती थोडी मागे पडली. डब्यामध्ये इकडे तिकडे बघितलं, 2-3 उत्तर प्रदेशातले बैरागी साधू, दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या, हातामध्ये कमंडलू, भगवे कपडे, कफनी घातलेली, ते चिमटे हातामध्ये, खडावा, बसले. प्रवास सुरू झाला. प्रवासामध्ये त्यांनी मला विचारलं, धोतर अंगावर, पांढरे कपडे, टोपी, कपाळाला गोपीचंदन, बुक्का, बघितलं कोणीतरी असेल, धार्मिक माणूस वाटतं. त्याने विचारलं, मला, बेटा किधर जा रहे हो? लहान होतो. बेटा किधर जा रहे हो? मैं म्हटलं, बाबाजी हम नागपूर जा रहे हैं. नागपूरला चालू. त्यांनी मला विचारलं म्हणून मी त्यांना विचारलं, बाबाजी आप? ते म्हणाले, बेटा हम बंबई जा रहे हैं. बसला नागपूरच्या गाडीत. मला सांगतो मुंबईला जायचंय. मला काय, माझं चुकलं का त्यांचं चुकलं? मी घाबरलो. पण 40गाव वगैरे स्टेशन बघितली होती, त्यामुळे मला माहिती होतं की ही दिशा माझी बरोबर आहे, माझं काही चुकलं नाहीये. मग मला काय संशय आला की हे परप्रांतातले लोक आहेत. मुंबई नागपूर ही दोन्ही महाराष्ट्रातली शहरं आहेत. कोणत्या दिशेला कोणतं शहर आहे कदाचित यांना कळलं नसेल, दिशाभूल झाली असेल, कुणीतरी केली असेल, कळलं नसेल, वाचता आलं नसेल, विचारलं नसेल यांनी कुणाला, म्हणून मलाच तळमळ वाटली.
म्हणून मी त्यांना विचारलं, बाबाजी कहाँ जाना है? बंबई जाना है. मी त्यांना म्हटलं, बाबाजी ये गाड़ी तो नागपुर जा रही है, आप कह रहे हैं हमें बंबई जाना है. नागपूरला चालली गाडी. मला जरा वाटलं काहीतरी असेल आता काही, म्हणून मी त्यांना म्हटलं, बाबाजी मनमाड के प्लेटफॉर्म पर बंबई की ओर जाने वाली गाड़ी खड़ी थी, उसमें क्यों नहीं बैठे? ये गाड़ी तो नागपुर जा रही है. बंबई की ओर जाने वाली गाड़ी खड़ी थी वहां पर, उसमें क्यों नहीं बैठे? काय सांगावं त्यांनी. ते म्हणाले, बेटे वो गाड़ी में भीड़ बहुत थी, ये गाड़ी खुली थी, इसमें बैठ गए. याच्या बाप जन्मात पोचल काय, साधू झाला म्हणून काय झालं? काय दिशा बदलल काय शहराची? त्या गाडीमध्ये गर्दी खूप होती मुंबईला, मग ही गाडी रिकामी दिसली, ह्याच्यात बसलो. अरे मलाच तळमळ वाटली. त्यांना काय वाटलं मला माहित नाही, मलाच तळमळ. मी त्यांना म्हटलं, बाबा मला काय वाटलं की आता मुंबईला जाणार आहे साधू, काही काम असेल मुंबईमध्ये, काहीतरी असेल. आता साधू आहे म्हणजे बहुतेक कोर्टाची कामं असतात. मला वाटलं काही कामं असतील आता मुंबईला यांचे, नाही होणार. मी म्हटलं की बाबाजी गाड़ी तो जा रही है नागपुर, आप कह रहे हैं हमें बंबई जाना है, तो बंबई में आपका कोई काम होगा तो नहीं हो पाएगा, क्योंकि गाड़ी जा रही है नागपुर की ओर, तो आपका काम तो नहीं होगा. कैसे होगा फिर? त्यांनी काय सांगा, तो म्हणाला, अरे बंबई क्या नागपुर क्या, कहीं भी जाके भीख ही मांगना है, किधर भी लेके चलो. अरे माणसाला जर मुक्काम ठरवता आला नाही ना तर सगळं चुकलो. कुठेही चला म्हणणारा कुठे प्रवास करेल, का करेल, कसा करेल? आम्हाला धन्यता या शब्दाचे अर्थच जर माहिती नसतील आणि आम्हाला फक्त एखाद्या वेळेला पानामध्ये बुंदीचा लाडू पडला तर धन्यता वाटत असेल, तर आमचं जीवन कुठे चाललं? आम्हाला जर आमच्या अगदी कामाच्या वेळेला 4 पैसे मिळण्यामध्ये धन्यता वाटत असेल, जेवणामध्ये एखादा गोड पदार्थ प्राप्त होणं ही धन्यता वाटत असेल, 4 पैसे गाठीला बांधता येणं याच्यात धन्यता वाटत असेल, तर हे जीवनाचं स्वरूप आहे का? मी या सगळ्यांना न मारता मी राज्याचा त्याग करून निघून जातो आहे, हे काय वैराग्याची धन्यता आहे काय अर्जुनाच्या अंतःकरणातली? कर्तव्याला सोडून बाहेर जाऊन कोणतंही कर्म आपल्याला जीवनामध्ये धन्यता निर्माण करू शकत नाही. कर्तव्य परांगमुखतेमध्ये धन्यता राहतच नाही, धन्यता विचारात राहते आणि तो विचार कर्तव्य कर्मातून अभिव्यक्त होत राहतो. विचाराची अभिव्यक्ती ही नेहमी कर्तव्य कर्मातून होते. विचार कधीही आम्हाला कर्तव्याला सोडू देत नाही आणि कर्तव्य कर्मा व्यतिरिक्त अन्य ठिकाणी निर्माण झालेला विचार, प्रकट झालेला विचार हा विचार नसतो, तो अविवेकच मानला पाहिजे. गीतेचं सांगणं, वेदांताचं सांगणं, अध्यात्माचं सांगणं याच्यापेक्षा वेगळं नाही आहे. जर तो विचार असेल तर तो कर्तव्य कर्मातूनच व्यक्त होणार आणि कर्तव्य कर्मा व्यतिरिक्त कर्मातून व्यक्त होणारा जो असेल तो विचार नसणार, तो अविवेकच असणार. आपण कुठल्याही प्रांतामध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये हा विचार टाकून बघा, भगवद्गीतेचं बोलणं चुकणार नाही, कोणत्याच काळात चुकणार नाही, कोणत्याच व्यक्तीच्या संबंधामध्ये चुकणार नाही, कधीच चुकणार नाही. गीता बोलते ते खरं बोलते, योग्य बोलते, शक्य बोलते. भगवान म्हणतात अर्जुना हे बरोबर नाही, विचारात अडचण आहे, विचार प्रगल्भ झाला पाहिजे, जीवन धन्य झालं पाहिजे. पण धन्यता म्हणजे काय? कुणाला माहिती धन्यता म्हणजे काय? आम्ही कशालाही धन्यता मानत आलेलो, कशालाही. अचानक एखादा मित्र धन्य झालो, अरे काय धन्यता आहे त्याला भेटण्यामध्ये? हा आनंद होणं मी समजू शकतो, मी समजू शकतो, पण ती धन्यता ही अशी संकल्पना आहे की ज्याच्या नंतर जीवनामध्ये करण्यासारखं आणि मिळवण्यासारखं काहीही राहिलेलं नसतं, अशी अवस्था आहे. धन्योहम धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित, धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्वमध्य संपन्नम, पंचदशी बोलते. मी धन्य आहे, मी धन्य आहे. का?
कारण आता मला मिळवण्यासारखं काही राहिलेलं नाही आणि मी धन्य आहे. धन्य आहे का? कारण आता करण्यासारखं काही राहिलेलं नाही. मिळवणं हे प्राप्तव्य आहे आणि करणं हे कर्तव्य आहे. माणसाच्या जीवनामध्ये जोपर्यंत प्राप्तव्य शिल्लक आहे तोपर्यंतच कर्तव्याच्या भूमिका आहेत. ज्याला प्राप्तव्यच राहिलं नाही त्याला कर्तव्य राहिलेलं नाही. कर्तव्य नेहमी प्राप्तव्याच्या मागे जात असतं. मला हे मिळवायचं आहे असं ठरल्यानंतरच त्याच्या संबंधानं काय करायचं हे ठरत असतं. मग धन्य 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 होणं म्हणजे काय? वेदांत दृष्टीनं, गीतेच्या दृष्टीनं जर बघायचं झालं तर परमात्म स्वरूपाचं यथार्थ ज्ञान होऊनही आपल्या कर्तव्य कर्मापासून विनमुख न होणं ही मानवी जीवनाची धन्यता आहे. गीतेचा विचार करा. मी पुन्हा सांगतो, परमात्म स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झाल्यानंतरही जोपर्यंत प्रारब्धवशात आपलं शरीर आपल्याकडे आहे तोपर्यंत आपल्या कर्तव्य कर्मापासून च्युत न होणं याला मानवी जीवनाची धन्यता असं गीता मानते. मग ते होण्याकरता काय करावं लागेल? हे सगळं घडण्याकरता जे करावं लागतं त्यालाच आपल्याकडे परमार्थ असं म्हणतात. परमार्थाची व्याख्या एवढी आहे. मानवी जीवनाची धन्यता परमार्थाने होते. मग परमार्थ म्हणजे काय हे ठरवावं लागेल. आम्ही परमार्थ कशाला म्हणतो? हातामध्ये जपमाळ घेऊन बसला, परमार्थ आहे का? रोज सकाळी उठून 4-5 देवळांमध्ये जातो, पाणी टाकतो, फुलं वाहतो, नमस्कार करतो, तिथून आल्याशिवाय पाण्याचा घोट घेत नाहीत आमचे हे, याच्यात काही परमार्थ आहे असं वाटतं का? मी ज्ञानेश्वरी नित्य नियमानं वाचतो, एवढाच परमार्थ आहे का? मी वारीला जातो, हा परमार्थ आहे का? वारीला गेल्यावर काही झालं तरी चंद्रभागेचं स्नान केल्याशिवाय येत नाही, हा परमार्थ आहे का? याला मी पूर्णत्वानं परमार्थ म्हणायला तयार नाही. ही परमार्थाची साधनं आहेत हे मी नक्की मानेन. मी याला नाकारत नाही आहे. पण परमार्थ हा कृतीतून दिसण्यापेक्षा तो विचारातून सिद्ध झाला पाहिजे अशी संतांची अपेक्षा आहे ना. कारण कृतीचं परिवर्तन कालाच्या ओघामध्ये व्यक्तिसापेक्षत्वानं होतच असतं. कालपरिच्छेदामध्ये, देशपरिच्छेदामध्ये व्यक्तिसापेक्षत्वानं कृतीमध्ये होणारी परिवर्तनं अपरिहार्य असतात आणि तशी परिवर्तनं नावं ठेवायच्या लायकीची नसतात. त्यांना आपल्याला त्या त्या वेळेला तसं तसं मानलंच पाहिजे. परंतु त्या मागचा जो विचार असतो त्या विचारात कोणत्याही कालामध्ये, कोणत्याही व्यक्तीच्या संबंधानं आणि कोणत्याही देशामध्ये जर परिवर्तन होत नसेल तर तो विचार हा स्थायी विचार मानला जातो. तो पारमार्थिक विचार होतो जो व्यक्तिपरिच्छेदानं बदलत नाही, जो कालपरिच्छेदानं बदलत नाही. मला सांगा, सत्यम वद अशी शास्त्राची आज्ञा आहे आपल्याला, वेदाची आज्ञा आहे, खरं बोला. मला सांगा, खरं बोला कोणत्या काळात खरं बोला, कोणत्या देशात खरं बोला आणि कुणी खरं बोला? सगळ्यांना हे कोणत्याही देशामध्ये, कोणत्याही कालामध्ये, कोणत्याही व्यक्तीने खरंच बोललं पाहिजे. म्हणून खरं बोलणं हे तत्वज्ञान होतं. कारण का? खरं बोलण्यातून आपल्याला परमात्मा प्राप्ती आहे. तुकोबरायांचं वचन आहे, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. तुम्ही फक्त खरं बोला, देव आयता घरी येईल, तुकोबरायांचं म्हणणं आहे. आणि आम्ही तेवढंच, आम्हाला जमत नाही, तेवढंच जमत नाही. बाकी बाकी सगळं जमतं आम्हाला, सगळं जमतं, एवढंच फक्त जमत नाही. एका माणसाने वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली, श्रीमंत माणूस, घरामध्ये नोकर पाहिजे, पण त्या नोकराला सगळं आलं पाहिजे. पगार तो म्हणेल तो तेवढा, त्यांनी 2 लाख रुपये महिना पगार मानावा, देईन, पण त्याला मी म्हणतो ते सगळं आलं पाहिजे. काय? त्याला स्वयंपाक आला पाहिजे, त्याला गाडी चालवता आली पाहिजे, त्याला हिशोब ठेवता आली पाहिजेत, त्याला मुलं सांभाळता आली पाहिजेत, त्याने मुलांना शाळेत सोडलं पाहिजे, घरी आल्यावर स्वयंपाक केला पाहिजे, घर स्वच्छ ठेवलं पाहिजे, पलंग पोस रोज बदलले पाहिजेत, अमुक केलं पाहिजेत, घर स्वच्छ ठेवलं पाहिजे, बागकाम केलं पाहिजे. त्यांनी त्याला सगळं आलं पाहिजे. मी म्हणतो ते सगळं त्याला आलं पाहिजे. म्हाताऱ्यांची शुश्रूषा करता आली पाहिजे, सगळं. पगार तो काय म्हणेल तेवढा, मागेल तेवढा पगार.
तो म्हणाला 5 लाख रुपये, 5 लाख रुपये पगार, पण एवढं सगळं आलं पाहिजे. जाहिरात दिली, मोठा पगार मिळणार म्हणल्यानंतर बऱ्याच लोकांनी अर्ज केले, मुलाखती सुरू झाल्या. गाडी चालवता येते, परवाना. स्वयंपाक तेवढा जमत नाही, नापास. स्वयंपाक जमतो, गाडी येते, मुलं नाही सांभाळता येत, नापास. हे सगळं जमतं पण मुलांना शिकवावं लागेल, तेवढं जमणार नाही, नापास. काही कसं सर्वांग संपन्न असा कोण नोकर मिळेल? आणि जर एवढे गुण त्याच्यात असतील तर तो नोकर का होईल? हे पण आहे ना. शेवटी एक माणूस आला, तो म्हणाला तुम्ही म्हणता ते सगळं मला येतं, गाडी चालवता येते, मुलांना शिकवेल, शाळेत सोडाल, स्वयंपाक उत्तम जमेल, आमची शुश्रूषा उत्तम करेल, हे कराल करेल, ते कराल ते करेल, बागकाम करेल, हे करेल, घर स्वच्छ ठेवेल. तो म्हणाला एवढं सगळं तुम्हाला जमतं? सगळं जमतं. 5 लाख रुपये पगार मी मागणार आहे, देईन मी, पण मला एक सांगा, इतकं सगळं तुमच्याकडे आहे असं तुम्ही म्हणता, हे सगळे गुण तुमच्यामध्ये आहेत, काहीतरी दोष असेलच की नाही माणसामध्ये? काहीतरी एखादा दोष तुमच्यामध्येही असेल, काहीतरी तंबाखू खात असाल, बिड्या पित असाल, काहीतरी असेलच की नाही? तर म्हणलं आहे ना. नाही कसं, हे सगळं करतो मी, मग दोष काय? तो म्हणला मी खोटं फार बोलतो. आता काय कराल मला सांगा? मग हे आधी सांगितलेलंच काय करायचं? कशा करता बोलतो लक्षात आलं का? मी विषय सोडून गेलेलो नाहीये. अर्जुन, जाऊ द्या किती सांगू तेवढं कमी आहे, दृष्टांताला मर्यादा नाही. अर्जुनाला भगवान म्हणतात या दृष्टीनं आपल्या जीवनाची धन्यता करून घ्यायची असेल तर धन्यता ही फक्त पारमार्थिक विचाराने होते. आमच्या कृतीतून व्यक्त होणारा विचार जर ती कृती ही कर्तव्य म्हणून सिद्ध होणारी नसेल तर प्रकट होणारा विचार सुद्धा तपासून बघावा लागेल. सद्विचार हे कर्तव्यातूनच व्यक्त होतात, कारण सद्विचारी माणसं प्रत्येक चांगल्या गोष्टीला आपलं कर्तव्य मानतात आणि चांगल्या गोष्टींना कर्तव्य मानणाऱ्या व्यक्तीलाच सद्विचारी म्हणतात. कसं व्हायचं? एवढ्यानं आम्ही जो परमार्थ करतो तो परमार्थ कुठे चालला? परमार्थाच्या नेमक्या संकल्पना काय उराशी बाळगून आम्ही निघालो आहोत? कधीतरी अंतर्मुख होऊन याचा विचार केला पाहिजे. भगवान म्हणतात अर्जुन असं होणार नाही, असं होणार नाही. कल्याणाकरता परमार्थाशिवाय गत्यंतर नाही, गोष्ट खरी, पण परमार्थ करतो म्हणजे काय करतो त्याच्याकरता थोडासा विचार आहे. तेवढा विचार सांगून मी माझ्या भूमिकेवर मला ज्या ह्याच्या विचारातून उतरायचंय तेवढं तिथपर्यंत येतो. असं आहे, आपण जसे जन्माला येतो तशी आपल्या जीवनाची परिपूर्णता आपण करू शकत नाही. मी थोडं स्पष्ट करतो. आपण जन्माला येतो काहीतरी कर्माच्या जोरावर. अगा कर्मी जे उरावे तैतिही सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका, हे ज्ञानोबरांनी बोलून दाखवलंय. किंवा गीता आपल्याला इष्टम अनिष्टम मिश्रंच या रूपानं 3 कर्मातून आपल्याला मिश्र कर्मातून मनुष्य देहाची भूमिका सांगते. मिश्र कर्म आहेत म्हणजे पाप आणि पुण्यात्मक कर्म आपल्या जीवनात आहेत म्हणून आपण माणूस म्हणून सिद्ध झालो. भाग्य आहे, मान्य आहे. पण इथपर्यंत आलो, माणूस म्हणून सिद्ध झालो म्हणजे आपल्याकडे काही चांगलंही आहे आणि काही वाईटही आहे. सगळीच कर्म आपली पुण्यकारक नव्हती आणि सगळीच कर्म पापात्मक नव्हती. पाप पुण्यात्मक कर्माची समसमानता झाल्यानंतर मानवी देह प्राप्त होतो. या नियमाप्रमाणे कर्मविपाकाच्या सिद्धांताप्रमाणे आपण माणूस म्हणून जन्माला आलो. मग आपल्याला हा देह असा प्राप्त झाला, ही बुद्धी अशी प्राप्त झाली. कशामुळे प्राप्त झाली? तर कर्मामुळे प्राप्त झाली. बुद्धी कर्मानुसारिणी, बुद्धी कर्माला अनुसरून जाते.
बुद्धी ही होणारा सारखी ठाके ज्ञानोबारांनी म्हटलंय. सगळ्यांजवळ समान बुद्धी नाही. पिंडे पिंडे मतिर्भिन्न कुंडे कुंडे नवंपया जातव जातव नवाचारा नवा वाणी मुखे मुखे. प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी आहे. का वेगवेगळी आहे? कारण प्रत्येकाचं कर्म वेगवेगळं आहे, म्हणून प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी आहे. सात्विक कर्म करणाऱ्यांना सत्वशील बुद्धी मिळेल, वगैरे 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 जे काही असेल ते.